आकाशवाणी वन्यजीव सप्ताहानिमित्त सादर करीत आहोत समन्वित रूपक मेळघाटची व्याघ्रभूमी. या कार्यक्रमाचं लेखन आहे तुषार दासरे यांचं. निवेदन केलं आहे सुधीर फुलके यांनी. कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत विनोद गवळी. मेळघाट. मेळघाट म्हणजेच घाटांचा मेळ. मध्य भारताच्या दक्षिण सातपुडा पर्वतरांगांच्या कुशीत वसलेला हा प्रदेश अमरावती जिल्ह्यात आहे. ह्या पर्वतरांगांना गाविलगड पर्वतरांग असेही संबोधतात. कल्पना करा, घनदाट जंगल, उंच डोंगर, मधूनच गडगडणारा धबधबा, पक्ष्यांचा किलबिलाट आणि कधीतरी ऐकू येणारी वाघाची डरकाळी. होय, हा प्रदेश म्हणजेच मेळघाट. वन्यजीव सप्ताहाच्या निमित्ताने आज आपण महाराष्ट्रातील एका अतिशय वैशिष्ट्यपूर्ण जंगलपट्ट्याबद्दल जाणून घेणार आहोत. वैराट हे सर्वोच्च शिखर समुद्र सपाटीपासून 1178 मीटर उंच आहे. मेळघाटातून खंडू, खापर, सिपना, गाडगा आणि डोलार या 5 नद्या वाहतात आणि पुढे त्या तापी नदीला मिळतात. मेळघाट हे महाराष्ट्रातील जैवविविधतेचे आणि वनसंपदेचे भांडार आहे. घनदाट जंगलात मखाला, चिखलदरा, पातुर्डा आणि गोगामल ही अतिशय दुर्गम ठिकाणे आहेत. इथे तापी नदी वाहते आणि तिच्या उपनद्या या भूमीला अधिक हिरवाई देतात. भारत सरकारने 1973 मध्ये वाघांच्या संवर्धनासाठी प्रोजेक्ट टायगरची स्थापना केली. 1973-74 या वर्षात देशात पहिल्या टप्प्यात 9 व्याघ्र प्रकल्प स्थापन करण्यात आले. मेळघाट व्याघ्र प्रकल्प या 9 व्याघ्र प्रकल्पांपैकी एक होता आणि 22 फेब्रुवारी 1974 रोजी अस्तित्वात आला. सुरुवातीला 1571 चौरस किलोमीटर क्षेत्रफळावर पसरलेला आणि महाराष्ट्र राज्यात घोषित केलेला हा पहिला व्याघ्र प्रकल्प होता, जो नंतर 2029 चौरस किलोमीटरपर्यंत वाढवला गेला. आज मितीला सुमारे 2769 चौरस किलोमीटर क्षेत्रफळात पसरलेले मेळघाट व्याघ्र अभयारण्य हे महाराष्ट्रातील सर्वात जुने अभयारण्य आहे. पावसाळ्यात हिरवाईने नटलेला हा परिसर जणू एखाद्या चित्रकाराच्या पॅलेटवरून उतरल्यासारखा भासतो. येथील साग, धावडा, तेंदू, ऐन, टेंक यांच्या रांगा पाहिल्या की वाटतं आपण एखाद्या हिरव्या समुद्रात उभा आहोत. पावसाळ्यात या जंगलाचं सौंदर्य अवर्णनीय असतं. मी डॉक्टर जयंत वळतकर. वन्यजीव संवर्धन, संशोधन आणि जनजागृतीसाठी गेल्या साधारणतः 20-25 वर्षापासून विदर्भात कार्यरत आहे. भारतात वाघांचं अस्तित्व हे संपूर्ण देशात होतं आणि एकेकाळी 1 लाखापेक्षा जास्त वाघ भारतात होते.
परंतु वाघांची मोठ्या प्रमाणात शिकार झाल्यामुळे वाघ भारतातून संपतील काय अशा प्रकारची भीती निर्माण झाली होती. म्हणूनच 1973 साली भारतात व्याघ्र प्रकल्प या योजनेची सुरुवात केली. त्यामध्ये आपल्या महाराष्ट्रातला एकमेव जो मेळघाट व्याघ्र प्रकल्प आहे त्याचा समावेश होता. मेळघाट म्हटलं की आपल्याला आठवते ते म्हणजे अतिशय संपन्न असं जंगल. महाराष्ट्राच्या उत्तरेकडे जी सातपुड्याची पर्वतरांग पसरलेली आहे त्या पर्वतरांगेतलं सर्वात संपन्न जंगल. हे जंगल 1973 म्हणजे 74 साली व्याघ्र प्रकल्प घोषित झालं आणि आज या व्याघ्र प्रकल्पाच्या सीमा अमरावती, अकोला आणि बुलढाणा या 3 जिल्ह्यांपर्यंत विस्तारलेल्या आहेत. आणि मेळघाटमध्ये आज सुमारे 100 वाघ आज मेळघाटाच्या जंगलात अस्तित्वात आहेत, टिकून आहेत. याशिवाय वेगवेगळ्या प्राण्यांना वाचवण्यासाठी ह्या जंगलानं मोठं योगदान दिलेलं आहे. अतिशय सुंदर संपन्न जंगल ही मेळघाटची खरी ओळख आहे. मेळघाट हा अशा ठिकाणी वसलेला आहे की त्यापासून वरती मध्य प्रदेशात सातपुडा टायगर रिझर्व्ह म्हणजे पचमढीचा भाग असेल किंवा कान्हा आणि पेंच ही व्याघ्र प्रकल्प असतील, एकीकडे यावल अभयारण्य खानदेशातलं असेल, तर अशा वेगवेगळ्या जंगलांना आणि वन्यजीव क्षेत्रांना जोडणारा दुवा म्हणजेच महत्त्वाचं क्षेत्र अशी मेळघाटची ओळख आहे. त्या ठिकाणून व्याघ्र मार्ग म्हणजे भ्रमण मार्ग कॉरिडॉर्स हे मेळघाटातून जातात. त्या दृष्टीनं पण मेळघाट अतिशय महत्त्वाचा असा भाग आहे. तर हा असा मेळघाटचा प्रदेश आपल्या वऱ्हाडाचं भूषण आहे आणि या वन्यजीव संवर्धनाच्या निमित्तानं आपण त्याचं जतन केलं पाहिजे. त्यासाठी आपण पुढाकार घेतला पाहिजे, त्यासाठी जनजागृतीसाठी प्रयत्न केले पाहिजे एवढी अपेक्षा यावेळी मी व्यक्त करतो आणि पुनश्च एकदा वन्यजीव सप्ताहाच्या सर्वांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. पट्टेवाले वाघ, बिबळे, रानगवे, सांबर, भेकरे, रानडुकरे, वानरे, चितळ, नीलगाई, चौशिंगे, अस्वले, भुई अस्वले, रानमांजरे, कृष्णमृग, उडत्या खारी, तरस, कोल्हे, लांडगे, ससे असे पुष्कळ प्राणी आहेत. तसेच इथे मोर, रानकोंबड्या, राखी बगळा, भुरा बगळा, करकोचे, बलाक इत्यादी पक्षी आहेत. तसेच सर्पगरुड, ससाने, घार, पोपट, सुगरण, पारवे, बुलबुल, सुतार, मैना असे रानपक्षीही आहेत. या अभयारण्यामध्ये वन्य प्राणी, रानपक्षी, सरपटणारे प्राणी यांचं आणि जलपक्षी यांचं संरक्षण केलं जातं. सरपटणाऱ्या प्राण्यांमध्ये घोणस, मण्यार, फोरसे, फड्यानाग, अजगर, धामण, हरणटोळ, वृक्ष सर्प या सापांचा प्रामुख्याने समावेश होतो. रंग बदलणाऱ्या शॅमिलियॉन सरड्यासह 5 प्रकारचे सरडे मेळघाट अभयारण्यात आढळतात. अभयारण्यातून वाहणाऱ्या नद्यांमध्ये 20 प्रकारचे मासे आहेत. डोहामध्ये मगरी आणि घोरपडी असतात. असे असंख्य जीव या जंगलात वावरतात. 1974 साली मेळघाटला व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित करण्यात आलं आणि वाघांचं नैसर्गिक अधिवास टिकून ठेवण्यासाठी ही घोषणा अत्यंत महत्त्वाची ठरली. आज इथे वाघांची संख्या वाढत आहे याचा आनंद प्रत्येक निसर्गप्रेमीला आहे. जंगलात वाघ असणं हे समृद्ध जंगलाचं प्रतीक आहे. जंगलात असलेल्या अन्नसाखळीमधील वाघ हा मुख्य घटक. वाघामुळे जंगलात असलेल्या वनस्पतींचे आणि इतर तृणभक्षी प्राण्यांमध्ये समतोल राखला जातो. त्यामुळे वाघ हा पर्यावरणातील समतोल राखण्यासाठी जैविक साखळीतील महत्त्वाचा घटक आहे. वाघांची संख्या ज्या जंगलात जास्त असते ते जंगल किंवा तेथील भाग हा सर्व दृष्टीने परिपूर्ण असल्याचे मानले जाते. जंगल उत्कृष्ट असेल तर मानवी जीवन सुसह्य होण्यास कारणीभूत ठरते. दोन 2023च्या आकडेवारीनुसार मेळघाटात 57 वाघ आहेत. व्याघ्र प्रकल्पासाठी घोषित केलेले क्षेत्र हे निमसदाहरित जंगल असून ते दुर्गम आणि अतिउतार असलेले डोंगराळ तसेच घनदाट असल्याने या भागात गवे, सांबर, रानडुक्कर, लंगूर यांचा वावर जास्त प्रमाणात आहे. तथापि त्यांची संख्या ही इतर अभयारण्य किंवा इतर व्याघ्र प्रकल्पाच्या तुलनेत कमी असल्याने त्यांच्या संख्येत
वाढ होण्याच्या दृष्टीने वनविभागामार्फत प्रयत्न केले जात आहेत. या व्याघ्र प्रकल्पाच्या माध्यमातून वाघांसाठी पोषक वातावरण तयार करून त्यांचं प्रजनन वाढवून त्यांच्या संख्येत वाढ करणे हा प्रमुख उद्देश आहे. व्याघ्र प्रकल्पात मानव वस्ती नसलेल्या आणि मानवी वर्दळ नसलेल्या जंगल भागांचा विकास कोर क्षेत्र म्हणून केला जातो. त्या सभोवताली असलेल्या क्षेत्राला बफर म्हणून निश्चित केले जाते, जेणेकरून तिथे राहणाऱ्या लोकांना त्यांच्या गरजा भागवण्यासाठी कोर क्षेत्रावर अवलंबून न राहता त्यांना त्यांच्या गरजा त्यांच्या गावातच भागवणे शक्य होते. या व्याघ्र प्रकल्पाच्या माध्यमातून वाघांचं संनियंत्रण करणे, वाघांच्या संख्येत वाढ होण्यासाठी त्यांच्या अधिवासामध्ये सुधारणा करणे, कर्मचाऱ्यांची क्षमता वाढवणे इत्यादी गोष्टींचा समावेश यामध्ये राहणार आहे. याविषयी अधिक माहिती देत आहेत मेळघाट वन्यजीव विभागाचे विभागीय वन अधिकारी अनंता डिघोळे. सर्वांना वन्यजीव सप्ताहाच्या निमित्त शुभेच्छा. मेळघाट हे अमूल्य जैवविविधतेने संपन्न आहे. मेळघाट प्रमुख तापी नदीच्या उपनद्यांचे उगमस्थान आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्प हे प्रमुख बेंगाल टायगर करिता प्रसिद्ध आहे. तसेच इतर वन्य प्राणी बिबट्या, गवा म्हणजेच भारतीय बायसन, सांबार, भेकर, चितळ, रानकुत्रा म्हणजेच ढोल, जॅकल साठी प्रसिद्ध आहे. काही वर्षापूर्वी लुप्त झालेले फॉरेस्ट ओव्हलेट दुर्मिळ पक्षीसाठी सुद्धा प्रसिद्ध आहे. वन्यजीव यांचे संरक्षण व संवर्धन करणे हे प्रमुख कर्तव्य वन्यजीव विभाग यांचे असते. सदर वन्यजीव यांचे संवर्धन करिता पैदल गस्त, उन्हाळ्यात पाण्यासाठी नैसर्गिक व कृत्रिम पाणवठे, तृणभक्षी प्राण्यांकरिता कुरण विकास करणे आहे. मेळघाटमध्ये प्रमुख समस्या ह्या मानव वन्यजीव संघर्ष, जंगलातील आग आणि परकीय तण झाडे, लँटेना हेप्टिस हे आहे. आपण सदर समस्यांवर उपाय व योजना फक्त स्थानिक लोकांच्या सहभागातूनच करू शकतो. लोकांच्या वनावरील ताण कमी करण्यासाठी पर्यायी रोजगार निर्मिती प्रशिक्षण गावातील होतकरू मुलांना देण्यात येतात. MSCIT कोर्स सुद्धा चालवले जात आहेत. सदर उपक्रम मेळघाट व्याघ्र प्रतिष्ठानमार्फत राबविण्यात येतात. म्हणून शेवटी हा संदेश देईल की माणसांनी वन्य प्राण्यांसोबत राहणे शिकावेच लागणार आहे, तरच वन्य प्राणी मनुष्य संघर्ष कमी होईल. मेळघाट हे कोरकू आदिवासी समाजाचे प्रमुख निवासस्थान आहे. त्यांचं जीवन निसर्गाशी घट्ट जोडलेलं आहे. कोरकू लोकांचा पोल्या, भोंडला, बिरसा मुंडा जयंती असे सण, त्यासोबतच त्यांच्या नृत्यकला आणि गाणी ऐकली की निसर्गाशी संवाद साधल्यासारखं वाटतं. हा प्रदेश काही अडचणींचाही सामना करतो, जसे पावसावर अवलंबून असलेली शेती, आरोग्यसेवा अपुरी असणे, कुपोषणाची समस्या, दुर्गम रस्त्यांमुळे विकासाचा मंदावलेला वेग. परंतु सरकारी योजना, स्वयंसेवी संस्था आणि स्थानिकांचा सहभाग यामुळे या समस्या कमी करण्याचा प्रयत्न सातत्याने सुरू आहे. आजकाल सर्व प्रकारची माध्यमे पर्यावरणाचा समतोल बिघडत असल्याबद्दल आपली मते आग्रहाने मांडित असतात. विविध संघटना पर्यावरणप्रेमी, पर्यावरणाला अनुकूल आणि हितदायक गोष्टींचा भावनिक आग्रह धरतात. मग तो आग्रह वृक्ष संवर्धनाचा असो, अनावश्यक वृक्षतोडीला पायबंद आणि प्रतिबंध करणारा असो, डोंगर पठाराचे रूपांतर बिनशेतीत करण्याला विरोध असो, केर कचऱ्याचे वैज्ञानिकदृष्ट्या आरोग्यवर्धक नियोजन असो, अनिर्बंध पाण्याचा अपव्यय असो, हवा प्रदूषणाची वाढती व्याप्ती असो, या प्रकारच्या साऱ्याच सामाजिक समस्या निकोप समाज व्यवस्थेला घातक ठरतात, दूषणावह ठरतात, तापदायक ठरतात, असं नाही का आपल्याला वाटत? हिरवेगार माळरान, हिरवी शाल पांघरलेली आपली मायभूमी, स्वच्छ जलाशय, मग त्या विहिरी असोत, तलाव वा नद्या असोत, पर्यावरणाला बाधक न ठरणारे खोदकाम असो, बांधकाम असो, याचा पुरस्कार ज्यावेळी समाजात होत असतो त्यावेळी पर्यावरणाचं संतुलन अस्थिर, अस्वस्थ होत असते. याबद्दल कुणाचीही दुमत असू शकत नाही. पर्यटनाचा इथल्या रोजगार निर्मितीतला वाटा अत्यंत महत्त्वाचा आहे. चिखलदरा, हरिसाल, कोलकाझार, नरनाळा, सेमाडोह ही पर्यटन स्थळं
मोठ्या प्रमाणात पर्यटकांना आकर्षित करतात आणि या पर्यटनामुळे इथल्या स्थानिक रहिवाशांना रोजगार उपलब्ध होतो. इथल्या अफाट वनसंपदेमुळे सर्व प्राणीमात्रांसाठी आवश्यक असलेला ऑक्सिजन, मुबलक पाणी आणि जमिनीची धूप थांबण्यासही मदत होते. पर्यटनासोबतच पर्यावरण संवर्धनाची जबाबदारीही आपल्या सर्वांचीच आहे. याविषयी अधिक माहिती देत आहेत अमोल सावंत, स्थानिक सल्लागार समिती सदस्य, मेळघाट व्याघ्र प्रकल्प. मेळघाट म्हणजे फक्त जंगल नाही, तर ते पाणी देणारं जंगल आहे. ह्या जंगलामध्ये जवळपास 80 प्रकारचे सस्तन प्राणी, 314 प्रकारच्या पक्ष्यांच्या जाती व 132 प्रकारचे फुलपाखरं आढळतात. 54 प्रकारचं तर इथे सरपटणारे प्राणी पण आढळतात. पाणी देणारे जंगल ह्यासाठी म्हटलेलं आहे की मेळघाटमधनं सिपना, गाडगा, खंडू, खापरा व डोलार या नद्या वाहतात आणि या नद्या त्या परिसरातील जैवविविधतेला समृद्ध करतात. मेळघाट फक्त जंगल नाही, तर तिथे संस्कृतीचा पण एक चांगला वारसा आहे. कोरकू संस्कृती आहे. त्याबरोबरच ह्या भागामध्ये 2 किल्ले पण आहेत, एक नरनाळा आणि एक गाविलगड. ह्या किल्ल्यांनी पण मेळघाटची शोभा वाढवलेली आहे. तसंच ह्या भागामध्ये एक दुर्मिळ रानपिंगळा नावाचा घुबड आढळतं. हे घुबडाचं वैशिष्ट्य की हे दिवसा दिसणारं घुबड आहे. त्यामुळे पर्यटक मेळघाटमध्ये नेहमी ह्या रानपिंगळ्याला बघण्यासाठी जात असतात. वाघासोबतच रानपिंगळ्याचं दर्शन जर मिळालं तर पर्यटक स्वतःला धन्य समजतात. मेळघाटमध्ये पर्यटनासाठी तुम्ही जेव्हा जाल तेव्हा फक्त वाघ बघण्याचा आग्रह करू नका, तर मेळघाटची जैवविविधता पहा, तिकडची संस्कृती पहा व तिथे त्या परिसराचा अनुभव घ्या. कारण इकडचा वाघ हा सहज दिसत नाही, पण जेव्हा पण दिसतो तेव्हा राजबिंडा ह्या वाघाचं दर्शन पाहून मन आपलं एकदम सुखावतो. मेळघाट म्हणजे निसर्गाचा अद्भुत वारसा, वन्यजीवांचा आश्रय आणि आदिवासी संस्कृतीचं वैशिष्ट्यपूर्ण दालन आहे. त्याचं जतन आणि संवर्धन केलं तर पुढच्या पिढ्यांनाही या निसर्ग संपदेचा लाभ घेता येईल. वन्यजीव सप्ताहाच्या निमित्ताने आपण एक संकल्प करूया. निसर्गावर प्रेम करूया, वन्यजीवांचं रक्षण करूया आणि मेळघाटासारख्या संपदेला जपूया. आत्ताच आपण वन्यजीव सप्ताहानिमित्त समन्वित रूपक ऐकलत, मेळघाटची व्याघ्रभूमी. या कार्यक्रमाचं लेखन होतं तुषार दासरे यांचं. निवेदन केलं होतं सुधीर फुलके यांनी आणि कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विनोद गवळी. ही आकाशवाणी अकोला केंद्राची निर्मिती होती.